नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण ताकाचे 3 नाविन्यपूर्ण प्रकार केलेले आहेत आणि बीटापासून, काकडीपासून आणि पुदिन्यापासून असं जर वेगवेगळ्या प्रकारचे ताक पिलं तर कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा, आईस्क्रीम खाण्यापेक्षा आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल। आयुर्वेदामध्ये ताकाला अमृता समान मानलेले आहे। ताक पिल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं, शरीरातील उष्णता कमी होते, ॲसिडिटीचा त्रास दूर होतो, शरीराला थंडावा मिळतो। ताकामध्ये व्हिटॅमिन ए, डी, फॉस्फरस, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असतात। ताक पिल्यामुळे एनर्जी मिळते, हाडे मजबूत होतात, तसेच पोटाच्या सर्व समस्या दूर होतात। म्हणून उन्हाळा चालू झाला की सर्वजण आवडीने ताक पितात। चला तर मग ताकाचे नाविन्यपूर्ण प्रकार कसे बनवायचे ते पाहूया। सुरुवातीला आपण पुदिन्यापासून ताक बनवणार आहोत। इथे मुठभर स्वच्छ धुवून घेतलेला पुदिना घेतलेला आहे। पुदिन्याची फक्त पानं काढून घ्यायची। ती एक छोटी वाटी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पानं टाकली, अर्धा छोटा चमचा काळं मीठ टाकलं, त्यानंतर अगदी छोटासा मिरचीचा तुकडा टाकला आणि अगदी छोटेसे 2-3 तुकडे आल्याचे टाकले, त्यानंतर 10-12 कढीपत्त्याची पानं टाकली, अगदी थोडंसं साधं मीठ आहे ते टाकलं। मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। भाजून घेतलेले जिऱ्याची पावडर पाव चमचा टाकली आणि 3 मोठे चमचे दही टाकलं। जर तुमच्याकडे ताक असेल तर ते तुम्ही टाकू शकता आणि हे मी 2 व्यक्तींसाठी बनवत आहे। त्यानंतर अर्धा छोटा चमचा चाट मसाला टाकला। चाट मसाला जरूर टाका आणि जर आवश्यकता भासली तर पाणी टाकून अर्ध्या मिनिटासाठी मिक्सरवरून फिरून घ्यायचं आहे आणि अगदी 1 मिनिटातच आपलं पुदिना ताक तयार झालेलं आहे। हे ताक पिल्यामुळे शरीरामध्ये थंडावा मिळतो, पोटाच्या तक्रारी दूर होतात, तर ॲसिडिटीचा त्रास दूर होतो। आता आपण दुसरं ताक पाहू की बीटरूट किंवा चुकंदरपासून जे ताक बनतं। घरामध्ये पहा या सर्व भाज्या असतात। एक मध्यम साईजचं बीट घेतलेलं आहे, त्याची साल काढली आणि अर्ध बीट मी यूज करणार आहे, त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले। मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 छोटी वाटी बीटाचे तुकडे टाकले। बीट गोड असतं म्हणून 1 छोटी मिरची टाकलेली आहे, 7-8 कढीपत्त्याची पानं टाकली। जे लोक बीट खात नाहीत ते सुद्धा हे बीटाचं ताक आवडीने पितात। अगदी छोटूसा आल्याचा तुकडा टाकला आणि अर्धा चमचा भाजून घेतलेली जिऱ्याची पावडर टाकली, 1 छोटा चमचा काळं मीठ टाकलं आणि अगदी थोडंसं साधं मीठ टाकलं। मिठाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करायचं आणि 1 छोटी वाटी दही टाकलं आणि त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण लावून मिक्सरमध्ये ऑन ऑफ मोडवरती वाटून घेतलं। यामध्येही 2 ग्लास ताक तयार होतं। अशा प्रकारे बीटरूटपासून बनवलेलं ताक रेडी झालेलं आहे। बीटरूट खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते, उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो, तसंच यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे पोटाशी संबंधित असलेल्या तक्रारी दूर होतात, पचन सुधारते, बद्धकोष्ठता नष्ट होते, तसंच शरीरामधील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि त्यामुळेच कामाचा स्टॅमिना वाढतो, मेंदूचं कार्य सुधारतं, असे अनेक बीटाचे गुणधर्म आहेत। आता आपण तिसरा ताकाचा प्रकार पाहूया। इथे काकडी घेतलेली आहे। काकडी ही मी देशी घेतलेली आहे, हिरवीगार असते, तिची साल काढली आणि दोन्ही साईडला 1 इंच कट मारून घ्यायचा, कारण इथेच काकडी ही कडू असते, खाऊन पाहायची। जर कडू असेल तर वापरायची नाही, तर ही काकडी कडू नाही आहे, तर त्याचे एकदम बारीक बारीक असे तुकडे करून घेतले। इथे मी 1 छोटी काकडी वापरणार आहे आणि हेही ताक मी 2 व्यक्तींसाठी बनवणार आहे, तर 1 छोटी वाटी काकडीचे बारीक तुकडे करून झालेले आहेत आणि ही काकडी बिलकुल कडू नाही। ते छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं, त्यानंतर अगदी छोटेसे 2 तुकडे आल्याचे टाकले, मिरचीचा 1 छोटासा तुकडा टाकला आणि अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर टाकली, अर्धा चमचा काळ्या मिठाची पावडर टाकली आणि अगदी थोडंसं चिमूटभर साधं मीठ टाकलं। अधिक चवदार होण्यासाठी मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकली। कोथिंबीरीमुळे चव अतिशय भन्नाट लागते आणि 3 मोठे चमचे ताजं दही टाकलं। दही फार आंबट घ्यायचं नाही। 4-5 कढीपत्त्याची पानं टाकली आणि मिक्सरवरती ऑन ऑफ मोडवरती फिरवून घेतलं आणि आपलं काकडीपासून तयार झालेलं काकडी ताक किंवा कोकुंबर बटर मिल्क तयार झालेलं आहे। काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण 96% असते, त्यामुळे शरीर हायड्रेशन ठेवण्यास मदत करते।
काकडी पचनासाठी उपयोगी आहे, तसंच फायबरचं प्रमाण भरपूर असतं. काकडी खाल्ल्यामुळे वजन नियंत्रित राहतं, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं, हृदय मजबूत होतं. कोणत्याही आर्टिफिशियल कलरचा वापर न करता नजरेनेच प्यावेसे वाटणारे कलरफुल रंगीत असे ताकाचे वेगवेगळे प्रकार केलेले आहे. या उन्हाळ्यामध्ये याप्रमाणे नक्की ताकाचे प्रकार करून पहा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा की तुम्ही बनवलेले ताकाचे प्रकार घरातील सर्वांना आवडले का, आणि रेसिपी जर युजफुल आवडली असेल तर मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांना शेअर करा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.